नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही फॅट लॉस जर्नीमध्ये असाल किंवा सुरुवात करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। मॅक्झिमम लोक हे त्यांच्या फॅट लॉस जर्नीमध्ये बेसिक फाउंडेशन तयार करण्याच्या अगोदरच कस्टमाइज्ड डाएट आणि वर्कआउट प्लॅन हा फॉलो करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे त्यांना रिझल्ट भेटत नाही। आता हे बेसिक फाउंडेशन कसं तयार करायचं? हे बेसिक फाउंडेशन तयार करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले तुमच्या लाईफमधल्या काही बेसिक हॅबिट्स ह्या इम्प्रूव्ह करावं लागतील किंवा नवीन तुम्हाला इम्प्लिमेंट करावं लागतील। आता ह्या बेसिक हॅबिट्स कोणत्या? सगळ्यात पहिले मूवमेंट वाढवा। आता ही मूवमेंट कशी वाढवायची? जर तुमच्या घराच्या आसपासच्या 1 किलोमीटरच्या आत जर तुम्हाला काम असेल ना तर तुम्ही वॉक करून जाण्याचा प्रयत्न करा। सेकंड वन, जर तुमचं घराचा फ्लोअर हा सेकंड किंवा थर्ड याच्यावरती असेल तर तुम्ही मॅक्झिमम लिफ्टऐवजी पायऱ्या यूज करण्याचा प्रयत्न करा। सेकंड वन, हायड्रेट राहा। मॅक्झिमम लोक हे डिहायड्रेटेड मोडमध्ये असतात, फार कमी पाणी पितात। तुम्हाला जवळपास 4 ते 5 लिटर पाणी हे पिणं आहे। थर्ड वन, तुमची स्लीप इम्प्रूव्ह करा। मिनिमम 6 to 7 आवर्स तुमची इनफ स्लीप ही चांगल्या प्रकारची झाली पाहिजे, डीप स्लीप। त्याच्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम आणि हार्मोन सिक्रेशन हे इम्प्रूव्ह होते। फोर्थ, प्रोसेस शुगर आणि ऑइल हे एकदमच पूर्ण बंद करायची गरज नाही, त्याला जवळपास 50% कमी करा तरी तुम्हाला व्हिजिबल रिझल्ट हे दिसायला चालू होऊन जातील। पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं ड्रिंकिंग आणि स्मोकिंग हे पूर्णपणे क्विट करा, तेव्हाच तुम्हाला रिझल्ट भेटतील। हे बेसिक फाउंडेशन तयार करा आणि मग तुम्ही तुमच्या कस्टमाइज्ड डाएट आणि वर्कआउट प्लॅनवर जा आणि त्यावेळेस तुम्हाला त्या वर्कआउट आणि डाएट प्लॅनमध्ये फार लवकर रिझल्ट भेटायला चालू होतील। आणि तुम्ही जर ह्या बेसिक फाउंडेशनमध्ये फार इम्प्रूव्ह झालात तर तुम्हाला डाएट आणि वर्कआउट प्लॅनमध्ये थोडीशी फ्लेक्झिबिलिटी ही भेटेल। ही एकदम सस्टेनेबल प्रोसेस तुमची तयार होऊन जाईल। नक्कीच हे फॉलो करण्याचा प्रयत्न करा आणि आम्हाला सांगा।